दादा आज वाढदिवस आहे तुमचा, तर आज पण काय केला? धन्यवाद. पण एवढंच केलं आहे की राज्यमंत्रीपदाची आपण सर्व मंडणगड तालुकावासी राज्यमंत्रीपदाची जी जबाबदारी मिळाली आहे, या राज्यमंत्रीपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास करणं हाच पहिला प्रण मी घेतलेला आहे. धन्यवाद. वाढदिवसाचा औचित्य साधून शिवसेना तालुक्याच्या वतीने, मंडणगड तालुक्याच्या वतीने आयोजनाच्या ह्या कबड्डीच्या सामन्याच्या निमित्ताने आणि मला आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित सर्व शिवसैनिक, उपस्थित सर्व बंधू भगिनी होतात. आज याचा उल्लेख मी मागाची खेळा केला, इथे पुन्हा एकदा उद्योग करणार आहे. ह्या वर्षीचा वाढदिवस अर्थातच आपल्या सर्वांसाठी खास आहे, सर्वांसाठी विशेष आहे. मंडणगड तालुक्याला जवळपास 50 वर्षानंतर राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि राज्यमंत्री म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना नक्कीच हे आपल्या सर्वांच्या मुळेच शक्य होते. मंडणगड तालुक्याने हे पुन्हा एकदा मागील झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सरासरीमध्ये पुन्हा एकदा सरशी मारलेली आहे आणि आपण सर्वांनी चांगला भरघोस आशीर्वाद केलेला आहे आणि भक्कम साथ आपण सर्वांनी दिलेली आहे. नक्कीच ही साथ मी कधीच विसरणार नाही. मागील 5 वर्षामध्ये आपण जेवढा निधी आपण आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये आणला, आमदार असताना आपण जो निधी आणला त्यापेक्षा जास्त म्हणजे आता मंत्री असताना नक्कीच आपण आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये आणू हा माझा विश्वास आहे. परंतु हा निधी आणण्याकरता अर्थातच मंत्रालयामध्ये आता आपण स्वतः असल्यानंतर काही अडचण नाही, परंतु शेवटी निधी आणण्याकरता पाठपुरावा करावा लागतोच आणि त्यासाठी जास्त वेळ तिथे द्यावा लागतो. आणि म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, राज्यमंत्री म्हणून काम करत असताना नक्कीच ते आशीर्वाद आपण मला द्याल, ती ताकद आपण माझ्या पाठीची आपण उभी कराल माझा विश्वास आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे नक्कीच हा वाढदिवस राज्यमंत्री म्हणून साजरा होत असताना एक खास बाब आहेच, परंतु एक दुसरं देखील एक प्रमुख कारण आहे. मगाशी देखील तिला म्हटलं की पुढच्या वर्षी मला 40 वर्ष पूर्ण होणार आहेत ताई. याचा अर्थ असा होतो की युवा म्हणून माझा हा शेवटचा वाढदिवस आहे. पुढच्या वर्षी मी बेसिक मध्ये असणार आहे. मला काय अधिकृत अधिकार मिळणार नाही युवा म्हणून घ्यायचा, म्हणून हे वर्ष माझ्याकरता खास असणार आहे. परंतु नक्कीच एक कुटुंब म्हणून आपण आजपर्यंत एकत्र होऊन सर्व आपण काम करतोय. एक कुटुंब म्हणून आपण जरी राजकारणामध्ये असू तरी सुद्धा आपण कुटुंब म्हणून आपण सर्व आवडतोय. एकामेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं मला वाटतं ह्यासाठी आपल्या सर्वांची जे एकी आहे की आपली एकी अशी भविष्यामध्ये देखील कायम राहू. आज ह्या व्यासपीठावरती वाल्मिकीनगरच्या आपल्या सरपंचताई आहेत, त्यांनी आज प्रवेश केला, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मंडणगड नगरपंचायतीमध्ये देखील मला विश्वास आहे की आजच दापोली नगरपंचायत मधील 5 नगरसेवकांनी आज शिवसेनेचा जाहीर प्रवेश आज केला आणि मंडणगड तालुक्यात अगदी काठावरती आहे, 8 आणि 9 असा आहे, बरोबर ना. आणि आता आमच्या राजाभाऊने काही दिवसापूर्वी प्रवेश केला होता आणि काही दिवसांमध्येच नक्कीच मंडणगड नगरपंचायतीमध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आपल्याला दिसेल आणि पुन्हा एकदा आपल्या मंडणगड शहराच्या विकासांना नक्कीच अजून चांगली गती मिळेल. आणि एक आज महायुतीचं सरकार असताना महायुतीच्याच तिथे नगराध्यक्ष व्हाव्यात ही जी जनतेच्या मनामधली इच्छा आहे नक्कीच लवकरच पूर्ण होईल माझा विश्वास आहे. परंतु नक्कीच आपली बांधिलकी आपण आजपर्यंत विकासाची जपलेली आहे, ते भविष्यामध्ये देखील आपण जपू. आज वाढदिवसाच्या औचित्याने आपण सर्वांनी जे आम्हाला आशीर्वाद दिले आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्या ठिकाणी सुरले ग्रामस्थांच्या वतीने देखील